नमस्कार. आज 21 तारीख, मंगळवारचा दिवस. कालच्या सेशन मध्ये आपण पाहिले बँक निफ्टीने कशा प्रकारे मुवमेंट केली. काल आपली मीटिंग जोपर्यंत चालू होती तोपर्यंत आपल्याला चांगला ट्रेंड मिळाला नव्हता. मीटिंग संपल्यानंतर आपल्याला एक चांगला ट्रेंड मिळाला, ट्रेड लाईन क्रॉस ओव्हर झाली आणि त्याचा आपल्याला चांगला सेनेरिओ मिळाला. 3 मिनिट टाइम फ्रेम, 5 मिनिट टाइम फ्रेम वर निफ्टीने कसं वर्क केलं, चला आपण पाहूया. एकदा स्क्रीन शेअर करतो. सगळ्यांना स्क्रीन दिसते? ओके. आता 1 मिनिट टाइम फ्रेमवर जर पाहिलं तर निफ्टीचा हा आपला प्रिवाइज डेचा, फ्रायडेचा आपला सिग्नल आहे. सिग्नल दिल्यानंतर त्याने एक बॉटम बनवला आणि त्याच्यानंतर तो आता 150 पॉईंट वरती, 150 पॉईंट. आपल्या इथे 111 पॉईंटचं प्रॉफिट दिसते, पण थोडं खाली येऊन क्लोजिंग दिलेली. दुसरा कोणताही सिग्नल जनरेट झालेला नाही. 3 मिनिट टाइम फ्रेमवर जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला बायचा सिग्नल मिळालेला आहे. त्याचा ब्रेकआउट झाला आहे, त्यानंतर मग पूर्णपणे साईडवेज मार्केट केलेले. या ठिकाणी जर बघितलं तर हार्डली 50 पॉईंटचं आपल्याला प्रॉफिट दिसते, पण हे स्पॉटवर दिसतंय. तसं ऑप्शन मध्ये जर बघितलं तर आता सध्या बजेटमुळं व्हिक्स वाढलेलं आहे. व्हिक्स वाढल्यामुळे तुम्हाला प्रीमियम महाग झाले. दोन स्ट्राईक निफ्टीच्या 50 पॉईंटच्या असतात आणि त्याच्यामध्ये एलटीपी मध्ये जर फरक बघितला तर हार्डली 20 ते 30 पॉईंटचा तुम्हाला डिफरन्स जाणवतो. म्हणजे निफ्टी 50 पॉईंट चढले तर तुम्हाला 20-22 पॉईंटच मिळणार. अशा कंडिशन मध्ये आपल्याला एक तर इंट्राडे करत असताल तर छोटं प्रॉफिट घेऊन एक्झिट व्हा, अथवा लेवल टू लेवल होल्ड करत चला. 5 मिनिट टाइम फ्रेम हा सिग्नल असतो आपला 5 दिवस होल्डिंगचा. एक तर 100 पॉईंट प्रॉफिट घेईल, नाही तर 100 पॉईंट लॉस घेईल. या ठिकाणी आपला बायचा सिग्नल होता, अनएक्सपेक्टेड मुवमेंट मुळे गॅप डाऊन झालं. या सेल मुवमेंट मध्ये सुद्धा आपल्याला या रेड लाईनच्या रिटेस्टला 129 पॉईंटची रॅली मिळाली. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 100 पॉईंट ऑप्शन मध्ये आरामात मिळाले. आणि दुसरा सिनेरिओ म्हणजे आपला हा जो बायचा सिग्नल आलेला आहे तो सुद्धा अजून 35 ते 40 पॉईंट डाऊन मध्ये चाललेला आहे. अहो, आज कशा प्रकारे वर्क करतं. काल आपल्या मीटिंग मध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, बँक निफ्टी. बँक निफ्टीचा सिनेरिओ तेच सांगितलेला होता. क्रॉस ओव्हरला जेव्हा सिग्नल होता तेव्हा तुम्हाला ऑप्शन सुद्धा लावून दिला होता. 48,600चा सी कशा प्रकारे चालणार. फार चांगल्या प्रकारे रॅली दिली आहे. तसंच स्टॉक मध्ये स्टॉक मध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काय काय दिलं होतं. लुपिन दिला होता याच ठिकाणी. या ठिकाणी का दिला होता तर इथे ही जी रेड ट्रेड लाईन आहे ती इथून गेलेली होती. ही रेड रेड ट्रेड लाईन इथं कट होऊन इथे खाली आली. त्याच्यामुळे आता तुम्हाला ते तसं समजून येत नाही.
रनिंग मध्ये जेव्हा ही रेड लाईन क्रॉस झाली, त्याच्या पुलबॅकला तुम्हाला एंट्री दिली होती ब्रेकआउटला, की इथून पुढे गेलात तर घ्यायचा आहे. सिग्नल हा नंतर आला, पण ज्या ठिकाणी दिलते त्या ठिकाणापासून तो 29 पॉईंट वरती आला आणि अजून वरचं टार्गेट ओपन आहे. सेम बजाज फायनान्सला दिला होता. बजाज फायनान्सला हा रेजिस्टन्स सांगितला होता, हा रेजिस्टन्स तोडून सुद्धा वरती आलेला आहे. 80 पॉईंटची एक्स्ट्रा मुवमेंट केली. ज्या ठिकाणी बाय दिला होता तो बाय 121 पॉईंटचा होता. 121 पॉईंट सोडून वरती परत अजून 80 पॉईंटची त्याने मुवमेंट दिलेली आहे. त्यानंतर आपण बघितला होता भारती एअरटेल. भारती एअरटेलला सुद्धा या ठिकाणी आपण जिथे एंट्री दिली तिथून तो अजूनही वरती आहे. आपलं इक्विटीला सुद्धा कशा प्रकारे वर्क करतं हे तुम्हाला समजून येईल. 8 रुपये वरती, अजून त्याचं टार्गेट वरती बाकी आहे. सिप्ला, सिप्लाने त्याचं टार्गेट अचीव्ह केलेलं आहे, जेवढं आपण दिलेलं होतं. या सेलिंग झोन पर्यंत तुम्हाला 12 पॉईंटचं प्रॉफिट मिळाले. आता याच्या वरती गेला, अजून वरती जाईल, त्यानंतर पुन्हा जेव्हा खाली येईल, खाली आल्यानंतर जेव्हा ग्रीन ट्रेड लाईन क्रॉस ओव्हर होईल तेव्हाच तुम्ही इक्विटीला पुन्हा एंट्री करू शकता. डेव्हिस लॅब सुद्धा या ठिकाणी ट्रेड लाईन क्रॉस ओव्हरला सांगितलं होतं की इथून वरती आलं तर चांगल्या प्रकारे तुम्हाला रॅली मिळतात. सिग्नल हा नंतर आलाय, पण ट्रेड लाईनने सुद्धा आपल्याला ट्रेड चांगल्या प्रकारे करता येईल. फक्त एवढंच आहे की तुम्ही कोणत्या व्ह्यूनी मार्केटकडे पाहताय. तुम्ही सिग्नल फॉलो करताय, ट्रेड लाईन फॉलो करताय, सेलिंग झोन बाईंग झोन फॉलो करताय, नाही मग काय करताय त्याच्यावर ते डिपेंड राहतं. आता थोड्या वेळातच मार्केट चालू होईल. आज आपल्याला निफ्टी कशा प्रकारे मुवमेंट देते ते पाहू. आणि मोस्टली जर आपलं कॅपिटल जर छोटा असेल तर शक्यतो बजेट होईपर्यंत ऑप्शन मध्ये ट्रेड अवॉइड करा, किंवा छोट्या छोट्या टार्गेट मध्ये सुद्धा तुम्ही निघून जा.
या ठिकाणी काल आपण बघितलं होतं निफ्टीचा बायचा सिग्नल निघाला. इथून पुढं बाय मध्ये रॅली आपण पकडली. त्याने टॉप पण दिला, पण जो आपला 40 पॉईंटचा स्टॉप लॉस होता तो काय अजून हिट झालेला नव्हता. आपण स्टॉप लॉस ट्रेल केलेला होता, छोटा स्टॉप लॉस लावलेला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग साहेब. काल आपली मीटिंग चालू होती तोपर्यंत आपल्याला ट्रेड नव्हता मिळाला कोणताच. हो. फार सोपं आहे, तुम्ही थोडं लक्ष देत राहा त्याच्यावर, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता जरी ओपन झालंय ना, थोडं खाली आल्यानंतर इथे जेव्हा एक ट्रेड लाईन येईल, त्या ट्रेड लाईनच्या क्रॉस ओव्हरलाच तुम्ही पुन्हा बाय मध्ये बसू शकता, सिग्नलच्या डायरेक्शनला. आणि जर ही ट्रेड लाईन तोडली तर मग आपण एक पुट मध्ये आपल्याला एक रॅली बघू शकतो आपण. येऊन द्या त्याला एकदा टॉप देऊन द्या. टॉप दिल्यानंतर थोडं खाली रिट्रेसमेंटला जेव्हा येईल तेव्हाच आपल्याला चांगलं सिनारिओ मिळेल. हे ट्रेड लाईन सपोर्ट झोन वगैरे टाकण्याचं रिझनच ते आहे की तुम्ही कामात असता. तुम्ही सकाळीच प्रत्येक वेळेस असताल असं तर नाही अवेलेबल. पण तुम्ही ज्या वेळेस बघणार त्यावेळेस तुम्ही ट्रेड लाईन सपोर्ट झोन वगैरे हे सगळं तुम्ही आयत्या याच्यावर बघणार आणि त्यानुसार छोटा का होईना एक ट्रेड करू शकता. आणि जोपर्यंत बजेट चालू आहे आता, ही बजेटची रॅली चालू आहे, तोपर्यंत फार मोठी क्वांटिटीनी करायचं हे नका करू, रिस्क नका घेऊ. हो, या ठिकाणी आता त्यांनी रिटेस्ट केलेले आहे. होऊन द्या, काही नाही, वरती आलं नाही मिळालं तर चालते. एखादा दिवस ट्रेड नाही झाला काही इश्यू नाही. हा थोडा वरती जाऊन जेव्हा खाली येईल तेव्हा आपल्याला ही अशी अशी ट्रेड लाईन पडत. मग त्या ट्रेड लाईनच्या क्रॉस ओव्हरला जरी घेतलं तरी आपल्याला चांगलं प्रॉफिट मिळतं.
आता काल बँक निफ्टी सांगितली होती, बँक निफ्टी किती वरती आली बघितली. या ठिकाणी सांगितलं होतं याच्यावरती गेलं तर घ्या तुम्ही या क्रॉस ओव्हरला. आता ही कॅन्डल जर बघितली, या ठिकाणी तुम्हाला एंट्री मिळाली, सिग्नल नंतर आला. या कॅन्डलचं ब्रेकआउट या ठिकाणी ब्रेकआउटला सिग्नल आला, 500 पॉईंटची रॅली झाली. पण स्टॉप लॉस मग तुम्हाला हा ट्रेड लाईनचा ठेवावा लागतो. त्याच्या खाली जर आली तर एक्झिट करून टाका. स्टॉप लॉस आपल्याला ऑप्शन मध्ये शोधायचा असतो. तुमचं आयशर मोटरचं टार्गेट आलंय बरं का तुषार. अं, जर आयशर मोटर लावून ठेवा त्याच्यावर. हा, त्याच्यावर जर आपला सिग्नल जनरेट झाला तर मग तिथून पुढचं टार्गेट काढून घ्या. 700 रुपये गाड्या ठेवा ना, सिग्नल येऊन द्या, सिग्नल यायची तयारी आहे त्याची आता. आयशर मोटर सोबत कोणता घेतला होता तुम्ही अजून? टाटा पडला. आणि आता माझगाव पण घेतला, माझगाव ब्रेकआउट दिसतोय मला तुमचं. आयशर मोटरला आलं सिग्नल. हा. माझगाव डॉक तुम्ही आत्ता घेतलाय का? हा. इंट्राडे. तुमच्याकडे नाही, डिलिव्हरीला आहे. 2424च्या आसपास टाकायला पाहिजे. हम्म? 2424च्या आसपास टाकायला पाहिजे होतं तो. कुठलं माझगाव का? हम्म. मला इथं ब्रेकआउट दिसतोय त्याला कम्प्लीट आवडली टाइम फ्रेमला. हम्म. तो खाली रिट्रेसमेंट येईल ना, थोडी हा, प्रॉफिट बुकिंग होईल रिप्लेसमेंट त्याची. येईल तो, पण तो इथं आहे ना सगळा दिलाय त्याने कम्प्लीट. हा, इथं घेतला असतं तर जमला असतं, पण तो आता मार्केट जर सापच राहिला ना तर तो वरतीच निघेल. थोडासा रिट्रेस होतो. टाटा कम्युनिकेशन पडतोय. सकाळची प्रॉफिट बुकिंग आहे. हा, तसं तो आतमध्येच जाणार आहे. मग ते निफ्टीने या ठिकाणी 1 मिनिट टाइम फ्रेमला बघा, या ठिकाणी आपल्याला आता ट्रेड लाईन टेस्ट केलेली आहे.
आता याच ठिकाणी राहील आणि जेव्हा वरती जाताना इथे आपल्याला एक ट्रेड लाईन मिळेल. जर वरती जाणार असेल तर ती ट्रेड लाईन क्रॉस ओव्हरला आपल्याला एक ट्रेड मिळू शकतो. 100चं काय? 100 पॉईंट हम्म. जवळपास 51 100. 100. हम्म. तो मोठं टार्गेट आहे. काय नाही, एक दोन कॅन्डल मध्ये होऊन जाईल ते. पोलीस एकदम नाही, बायचं सिग्नल आलेलं आहे, काही मार्केट प्रॉब्लेम. 150 गेला ना निफ्टी, तर तो पण घेऊ शकतो पटकन. काय चालेल त्याचं पाहू आपण. 5 मिनिट टाइम फ्रेम.
ती प्रॉफिट बुकिंग चालली, ते ट्रेड लाईन टेस्टला खाली. लगेच सेलमध्ये पण बसून फायदा नाही आपल्याला. आणि टार्गेट छोटं आहे, या लाईनला जर आलं तर इथून बाउन्स होणार आणि या ठिकाणावरनं परत खाली येईल. हा सिनेरिओ तुमचा सगळ्या साईड वेज मध्ये जाणार. स्टॉक्स मध्ये काय काय चाललंय आपण बघू इक्विटी मध्ये तोपर्यंत. काल जो आपण बजेट फायनान्स दिलेला होता, बजेट फायनान्स काल ज्या ठिकाणी आपण मार्क केलं होतं तिथूनच वरती येईल. इथून खाली आला, इथे सेल सिग्नल जर जनरेट झाला तर आपल्याला इथपर्यंतची रॅली घेते. तिथला काल जिथं सांगितलं होतं, आता हे टार्गेट कसे काढले, तर मागचा सेलिंग झोन जिथं आहे त्या ठिकाणपर्यंत टार्गेट घ्यायचं असतं. त्याच्या वरती तो निघून गेलाय. तर या ठिकाणी सुद्धा तुम्ही पुन्हा एंट्री करू शकता. स्टॉप लॉस इक्विटीला ट्रेड लाईनचा ठेवायचा. हे ट्रेड लाईन स्टॉप लॉस ठेवावं लागणार तुमचा. टार्गेट टार्गेट आता हे आपले कॅल्क्युलेशन बेस आलेले. हा बाईंग झोन तोडलेला होता या ठिकाणी, हा बाईंग झोन, इथून बाय होत होता. सेलिंग झोन कुठे आहे, या ठिकाणी. या ठिकाणचं टार्गेट धरून तुम्ही इक्विटी होल्ड करू शकता.
1:3 ट्रेड होतोय ना. स्टॉप लॉस छोटाच. ट्रेड लाईनला क्रॉस ओव्हर झालं की एक्झिट करून घ्यायचं. या ठिकाणी सुद्धा आता हॅवल्स मध्ये जर पाहिलं, हा सेलिंग झोन आहे, हा बाईंग झोन. या ठिकाणी एक सेलिंग झोन तयार झालेला आहे. याचा बायचा सिग्नल या ठिकाणी आहे. या सेलिंग झोनच्या वरतीच तुम्ही बायचा प्रयत्न करायचा. एचडीएफसी बँक या सेलिंग झोनच्या वरतीच बाय करा, तोपर्यंत करू नका. होल्डिंगला असेल तर चांगलं. काल आपण JSW दिला होता, तो सुद्धा आज वरतीच आहे. 17 रुपये वरती आहे. आपण टार्गेट धरलं होतं 12 रुपये. तर थोडा याला खाली प्रॉफिट बुकिंगला येऊन द्या. ट्रेड लाईन क्रॉस ओव्हरला पुन्हा आपल्याला घेतो. लुपिनला काल आपण इथेच पकडलेलं होतं. सिग्नल हा नंतर आला, 44 पॉईंट वरती आहे. सिग्नलचं फर्स्ट टार्गेट अचीव्ह झालं, सेकंड टार्गेट या ठिकाणी. एम्फासिस घेऊ शकता बरं का. एम्फासिस बायचा सिग्नल आहे, बुलिश आहे. 2842, 2900 रुपयाचं टार्गेट, 60 रुपयाचं.
रिलायन्सनी एंट्री दिलीच नाही. हा बोला ना. हॅलो. हॅलो. हा ऑफिसला आहे ना. आधार कार्ड पॅन कार्ड. निफ्टीमध्ये सेलचं सिग्नल जनरेट झालं 1 मिनिट टाइम फ्रेमवर. या ठिकाणी बघितलं तर एवढ्या रेंज मध्येच फिरणार आहे. तिच्या ब्रेकआउटला ही ट्रेड लाईन जर क्रॉस ओव्हर केली तरच पुढे आपल्याला मिळणार, तोपर्यंत काहीही मिळणार नाही. आणि गुड मॉर्निंग.
हा, पण याच्यासाठी आपण अजून सेलचं सिग्नल घेतलेलं नाही. आता या ठिकाणी गेलं की इथून खाली बाउन्स.
23,500चा पुट 245 पासून पुढं घेऊ शकतो. आता चाललेला आहे तो 260. 245 ची ऑर्डर टाकून ठेवा, इथे तुम्हाला रिट्रेसमेंटला तुम्हाला मिळून त्यांचं जाईल. नाव सगळं करायचं स्टॉप लॉस छोटाच ठेवा, प्रोपरायटर तुमचं म्हटलं का 211 मराठीत काय रुपयाचा. होतं तुझ्या मराठीत काय होतं? तर आपण ते आता नाही बसणार तो गेलाय दार्या आता फार 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 नाही नाही, पण त्याला ते करेक्शन टाकून देऊ का सगळ्यांना? काय तुम्ही घेऊ सांगा काय ते आपण करून काय अडचण नाही. तुमचा कोणचा नंबर ऍड करू नाही तर जेव्हा आपण 99 माझं बॉस. टाका निफ्टी फ्युचर टाकत असल्यावर टाकून देऊ. फ्युचर फ्युचर टाका, नाही तर मग पीई मध्ये तुम्हाला 23,500चा पीई बघायचा आहे, सेम एक्सपायरी. 245 ची ऑर्डर टाकायची. 251-53 चालू आहे आता. हर्षद सर, हाँ सर. करा एंट्री पण. ओके. पर्सेंटेज सुद्धा इथं व्हॉल्यूमचा वाढलेला आहे. पटकन 20-25 पॉईंट मिळून जातील. 25 पॉईंट, 25-26 पॉईंटचा तुम्हाला एसएल राहतोय. फार मोठे लॉट साईज टाकू नका. करंट एक्सपायरीज ना. हा करंट घेतली तरी चालते. करंट मध्येच करा, तुम्हाला 10-20 पॉईंट तिथे मिळाले की लगेच एक्झिट होऊन जाता येईल तुम्हाला. कारण की फार मोठे म्हणजे पकडून उपयोग नाहीये सध्याच्या ह्याच्यात. तेवढं ते मला. घेतलाय का नाही प्रिव्हियस नाही, डिलिव्हरी करतो. डिलेवरी म्हणजे काय झालं मग मास्टर मोटर सकाळी ते कॉल येऊन आला दे, झालाय ब्रेकआउट झालाय, चांगलं झालंय. ओव्हरनाईट होतो. ओव्हरनाईट काल 3ला घेतला, सकाळी तो गॅप ओपन झाला. या ठिकाणची ऑर्डर टाका. तुम्ही घेतलंय का जागेवर? दोनशे 240 ची ऑर्डर लावून ठेवा त्याला. आता या ठिकाणी जर बघितलं तर हा आपल्याला इथेच अर्ध्या ह्याच्यातच आपल्याला एक्झिट देऊन टाकेल. म्हणजे एवढा मोठा स्टॉप लॉस सुद्धा आपल्याला लागणार नाही. एवढ्या मोठ्या स्टॉप लॉसची गरज पण नाही ऍक्च्युली. आणि ऑप्शन घेतल्यानंतर आपल्याला काय बघायचंय, या ठिकाणी प्राइस किती वाढते
आणि हा जो बॉक्स आहे, या बॉक्समध्ये 80%च्या पुढं कुठपर्यंत चालतं, 80%च्या खाली जर व्हॉल्यूम आला तर जागेवर तुम्ही तुमचं ऑप्शन एक्झिट करून घ्या. गुड मॉर्निंग. या ठिकाणी बॉडी, लोअर बॉडी पेन. अच्छा, मैंने एक मेल डाला है नासिर को, तो मैंने तेरे को सिर्फ लूप में रखा हुआ है सीसी में, तो यू कैन गो ट्रेल मेल. सुबह से मैं लैपटॉप खोल के बैठा हूँ, सुबह से चालू है मेल मेल मेल. तो मैं इसलिए रखा है क्योंकि वो है ना थोड़ा अलग ट्रैक पे जा रहा है, सेइंग दैट हम लोग है ना पेस्ट कंट्रोल में है ना एक पाउडर है, पाउडर हम लोग स्प्रे करते हैं मशीन्स के अंदर. सगळा डेटा गुड, येऊन द्या येऊन द्या. सकाळी सकाळी मग सगळा डेटा जबरदस्त येतो अनालिसिस. चालू आहे सर. प्रॉफिट एक काम करा, ती तुम्ही जी येते ना कशाला येते तुम्हाला ती? यायला येते ना मला. माझ्या स्टॉप लॉस फक्त आता वरती ट्रेल करत चला. गुड.
हर्षद सर, हॅलो. प्रॉफिट चालू आहे आपलं. हा. हम्म. 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 या ठिकाणी ग्रीन कॅन्डल दिसते, इथं रेड कॅन्डल तयार होताना दिसते. पण दोन्हीची मुवमेंट पाहू शकता तुम्ही. चालेल. हा, बोल ना. 20-25 पॉईंटचं प्रॉफिट चालू आहे. का? बापरे. बाकी खातोय. हा. हम्म. गुड. येऊन द्या अजून खाली. हा. हा. दोन पॉईंट मारला सगळं, आता हे बघा सगळं भेटायचं आपल्याला. आणि ट्रेड लाईन वरती पुलबॅक दिला, पुलबॅक दिल्यानंतर तो त्याने ब्रेकआउट दिला. मग ट्रेड लाईनच्या ब्रेकआउटची जी कॅन्डल आहे तिचा ब्रेकआउट जरी धरला असता, कुठलीही म्हणताय ट्रेंड वरची. रेड ट्रेड लाईन जी तोडली 1 मिनिट टाइम फ्रेमची, हा हा तिथं. हा त्या ठिकाणी, तर तिथं तुम्हाला 40 पॉईंट आरामात झाले. म्हणजे एक फ्युचर जरी म्हटलं निफ्टीचा 25-100 हजार रुपये जागेवर. 295चा टॉप दिलेला आहे याने आता ऑप्शनने सुद्धा. 245 ते 295. छान प्रॉफिट दिले. अजून खाली पुढे असं वाटतं मला. एक मिनिट. म्हणजे या ठिकाणी 3 मिनिटावर काही आलेलं नाहीये. डॉलर वीक झाल्यामुळे सगळे मार्केट वीक. 3 मिनिट टाइम फ्रेमला सुद्धा सिग्नल आलेला आहे.
मला डेक्स वाईज पडते. हेल्थ पॉलिसी केली ना तर हा, मग अच्छा. पॉलिसी 4-5 झाल्या ना आपल्या management मध्ये. 5 मिनिट टाइम पॉलिसी फ्रेमला मध्ये सुद्धा काय आता होतं? नाही शक्यता आहे, पण 5 मिनिट टाइम फ्रेमला थोडं लेट लागणार आहे. आता इथं ऑप्शन आपल्या प्रीमियम मध्ये आपण 3 मिनिट टाइम आपल्याला फ्रेमला पाहू. आपल्याला buffer मिळणार आहे. या ठिकाणी आता बायचा सिग्नल दिलेला आहे. तर हाच ऑप्शन आपण अजून पुढं 300 ला बुक करू शकतो. करू. कमी कमी घ्या, कशी दिला पण करा. ग्रुप वर माउस कुठली सेटिंग बोलली जाते, मग अकाउंट हेल्थ पॉलिसी बाकीचं सगळ्या बिझनेस ग्रो व्हायला सोपं आहे. आता माझ्याकडे एक रोल आहे, आता आम्ही खोलतो त्यांच्या अकाउंट. हम्म. त्यांच्याकडे लई बोलावं लागते, आज ते आडवे म्हणून ते चलत. मला काय प्लॅन हर्षद सर. स्क्रिप्ट बनवायची, अकाउंट करायचे, ती परत मला तोंड ऑफ करायची भारी. त्यामुळे मी हर्षद सर. सिस्टीम तयार लागणार. प्रॉफिट बुक करून घ्या. नावाचे सुद्धा आमचे अकाउंट केले, पण आपला ट्रेडर नका ना, म्हणजे अकाउंट करून देऊ त्यांना आपण 10-20 हजार त्यांचे पूर्ण करेन. गुड. ते म्हणले पैसे बनवायचे मला. 3 मिनिट टाइम फ्रेमच्या सिग्नलचा सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे चाललेला आहे. कस्टमर म्युच्युअल फंड पण चांगले, लॉंग टर्म पण टाकायचे विदाउट एनी रिस्क. आपण घेऊ ना आपण म्युच्युअल फंडामध्ये अकाउंट करून चांगलं रिटर्न 30-32% रिटर्न मोठी लागला 2 वर्षांमध्ये म्युच्युअल म्हणजे फंड. या ठिकाणी आता या ऑप्शनचा आपल्याला 5 मिनिट टाइम फ्रेमला कुठं ट्रेड लाईन ती बघायची. या ठिकाणी आता तुम्ही एवढं टार्गेट धरू शकता. हा जो आपण 245चा पकडला होता, 346 पर्यंत टार्गेट अजून वाढवू शकता. कॉन्फिडन्स 1 मिनिट टाइम फ्रेम आपल्याला का पकडायची, त्याचं रिझन तेच आहे की 1 मिनिट टाइम फ्रेम म्हणजे तुम्ही लवकर पकडू शकता. तो प्रॉफिट मध्ये असेल, 3 मिनिटाचा आलाय, तो पुढे कंटिन्यू करू शकता. आणि अजून तुम्हाला तुमचे प्रॉफिट चांगल्या प्रकारे मिळू. आता या ठिकाणी तुम्ही अगोदरच पकडलेलं आहे, तर याची रिस्क 0 करून घ्यायची. पार्शियल बुकिंग करत चालायचं. हा ट्रेड लाईनच्या वरती आलेला आहे, याचा स्टॉप लॉस इथं ट्रेड लाईनच्या खाली ठेवा. एंट्री करताना फक्त स्टॉप लॉस मोठा असतो, पण एकदा एंट्री झाली, त्याने प्रॉफिट चालू केलं की त्या ठिकाणी तुम्हाला स्टॉप लॉस छोटा करायचा.
23,500च्या पीईने आपल्याला 100 पॉईंट पर्यंत दिलंय टार्गेट. बरोबर ग्रुपला आयफोन बीफोन टाकले. 23,400चा आता प्रॉफिट मध्ये चाललेला आहे. तर या ठिकाणी सुद्धा सिग्नल जनरेट झाला तर हा सुद्धा तुम्हाला चांगलं प्रॉफिट देणार. हा. हे काय सिग्नल जनरेट होणारच आहे इथं. ओके नाव म्युच्युअल फंड नाही, मग फायनान्शियल सर्व्हिस. 5 मिनिट टाइम फ्रेमला इथे काय दिसतंय आपल्याला बघा, ब्रेकआउट झालेला आहे. फायनान्शियल सर्व्हिस. हा इथपर्यंत खाली येऊ शकतोय, सॉरी इथपर्यंत येऊ शकतोय तो आता. आणि जर सिग्नल जनरेट झालाच तर मग हा सुद्धा बाईंग झोन तो तोडू शकतो. देख फ्युचर टाका तुम्ही. हा, गुड गुड. येऊन द्या, अजून खाली येऊन द्या, येऊन द्या, बिग थिंग मोठेला लॉस येऊन द्या, येऊन द्या. हर्षद सर तुमच्या हातात रोजचं बी तसंच आहे. आहेत का ऑनलाईन? काय झालं? जबरदस्त नाही दिलेली असते डाऊन साईड यायला पाहिजे. काल मग शुभान वर गेले. घ्या प्रॉफिट बुकिंग करून घ्या इथे. बाद झालं. याच्यानंतरचा आपण पुढचा सिग्नल आपण फॉलो करू. जर समजा 5 मिनिट टाइम फ्रेमला सिग्नल जनरेट झाला तर मग पुढे आपल्याला अजून घेता येईल. गुड गुड. येऊन द्या, येऊन द्या. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. जोपर्यंत या बॉक्सचं प्रेशर 80%च्या वरती आहे तोपर्यंत ठेवू शकता, किंवा प्रॉफिट बुक केला असेल तर करून टाका. गुड. वा. 132 रुपये त्यामध्ये मिळाले. आपण जो 1 मिनिट टाइम फ्रेमचा आपण सिग्नल पकडलेला होता आणि जो आपण 3 मिनिट टाइम फ्रेमचा सिग्नल पकडला त्यामध्ये सुद्धा आपल्याला 94 पॉईंटचं प्रॉफिट मिळालं. येऊन द्या अजून वरती.
नोटिफिकेशन सोल देईल परत काय झालं प्रॉफिटमध्ये नाही फक्त येईल. स्टॉप लॉस 0 करा, पार्शियल बुकिंग करत राहा. येऊ द्या का. या ठिकाणी ही ट्रेड लाईन तुम्हाला बाउन्स करायची शक्यता आहे. त्याच्यामध्ये गुड. 5 मिनिटाला सेलचा सिग्नल जनरेट झालाय. आता हा नेमका सपोर्ट पाशी जनरेट झालेला आहे. हा सपोर्ट तुटला तरच मग आपल्याला खाली चान्स आहे. आता पुन्हा या ट्रेड लाईन पाशी येईल. या ट्रेड लाईन पासून मग परत आपल्याला खालची रॅली पकडता येईल. या ट्रेड लाईन पासूनच आपल्याला एंट्री घेता येईल परत. मार्केट पडते तरी सर किती वर गेला पुढला हे आहे 705 डायरेक्ट 890 हाय मार कसली मुवमेंट. आता या ठिकाणी 5 मिनिटाचा सिग्नल जो आपला जनरेट झालेला आहे तो थोडा वरती येऊन द्या. वरती आल्यानंतर ज्यावेळेस ट्रेड लाईन क्रॉस ओव्हर होईल त्यावेळेस सेल साईडला आपल्याला पुन्हा बसता येईल.